नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत गोव्याच्या व्लॉगमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चोराव आयलंड आणि तेथील सलीम बर्ड सँच्युरी आणि तिथे कोणत्या कोणत्या प्रकारचे पदार्थ मिळतात खाण्यासाठी ते तुम्ही पाहिलं. आता पुढील व्लॉगमध्ये मी तुम्हाला तिथेच असलेले 2 विशिष्ट आणि वेगळे आयलंड फिरवणार आहे, ज्यासाठी आपल्याला फेरी करावी लागते आणि ही अगदी मोफत आहे. हा व्लॉग बजेट फ्रेंडली आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तसंच फॅमिलीसोबत फिरण्यासारखा आहे बरं का. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जुडून राहा आणि येथील ठिकाणापैकी कोणत्या ठिकाणी तुम्ही गेला असाल किंवा तुमचे काही सजेशन असतील तर नक्की सांगा. धन्यवाद. आयलंडवरनं डायरेक्ट पणजीला पोहोचवायला नंतर ती फेरी क्रॉस करून पणजीला पोहोचू. ठीक. जायचं तुम्हाला इकडे येऊन नंतर पुढे जाऊन आणखीन एक फेरी काढून दिवार आयलंडला जावं. आणि 2 फेरी काढावं लागेल. तिकडून एकच फेरी काढली तर तुम्ही दिवारला जाऊ, मग दिवारवरून डायरेक्ट पणजीला येऊ. डायरेक्ट पणजीला जातो. हा, ते बरं पडतंय. तसंच करू. मस्त झालं झालं. चला थँक्यू. थँक्यू आता. मित्रांनो, नाश्ता झालाय. नाश्ता छान पद्धतीने झाल्यानंतर तिथल्याच माणसाला जसं आम्ही विचारलं आणि आता आम्ही निघतोय मायम लेकला. इथे भरपूरशा गोष्टी फिरण्यासारख्या आहेत बऱ्यापैकी. आणि त्याने काय सांगितलं की बाबा आम्हाला अजून एका आयलंडला जायचं. त्या आयलंडला जाण्यासाठी इथून पणजीला जा त्या बोटने आणि पुन्हा ती बोट पकडून दुसऱ्या आयलंडला जा. त्यापेक्षा ह्याच आयलंडने त्या आयलंडला जाता येतं. आता ते आयलंड कोणतं आहे, कोणतं आहे ते पंडित? बाबा रणछोडदास. देवार ना, देवार काय? हा, देवर असं काहीतरी त्या आयलंडचं नाव आहे. तर आम्ही काय करतोय, आता इथली ठिकाणं फिरून झाली की मग आम्ही त्या आयलंडला जाणार आणि त्या आयलंडवरतूनच मग पणजीला जाणार. अशा 2-2 बोटीच्या फेरी करण्यापेक्षा एकातच सामावून जातं सगळं. तर तसं करतोय. तर जुळून राहा. मायम बीच, तिथे बंजी जम्पिंग सुद्धा होते आणि बोटिंग सुद्धा आहे. आता लक असेल तर बोटिंग सुद्धा होईल, जास्त खर्च नाही असं तो म्हणाला. लेट्स सी. काय म्हणतो तुषार? चला करूया काय? वॉटर बोट ते बघ, हे बदकं बघ, त्या बदकात पण जायचं. लेकला मस्त मी फोटो काढायचो. तिथं जाऊया ना. ते बोटिंग चालू आहे का बघायला लागेल आधी. त्या बदकात जायचंय. तेवढंच आहे, बाकी काय नाही. पुढे जाऊन बघूया काय काय दुसरं. काहीतरी आलं तर काहीतरी करूया. पण ते सगळं बंदच दिसतंय. आईचं कोणाचं तोंड बघून निघालं काय नाही. विचार. 9:30 वाजता. 9:30 वाजता. का? बाय बाय बाय. दरवाजा बंद केली लागेल दरवाजा. हे चालू व्हायला वेळ आहे आणि आमच्याकडे वेळ कमी आहे, पण आम्ही तुम्हाला ते ठिकाण दाखवलं. ठिकाण दाखवणं हे गरजेचं होतं. तुम्ही इथे येऊ शकता ज्या वेळेस तुम्हाला यायचंय. 10 नंतरच प्रत्येक ठिकाण फिरायला या. आम्हाला तुम्हाला व्हिडिओ दाखवता आला. इथे थांबायचंय. हे एक फेमस मंदिर आहे तिथे पुढे दोराची. आणि ते सत्यनारायणची पूजा पण आहे. मित्रांनो, या ठिकाणाचं आम्हाला सजेशन दिलं होतं. फार महत्त्वाचं ठिकाण आहे हे, फार महत्त्वाचं मंदिर आहे आणि इथे अनायासी सत्यनारायणाची सुद्धा पूजा आहे. तर या मंदिरात आपण भेट देऊया. चला.
आणि हे तळेकर म्हणजे तळ्यामध्ये सापडले का? इथेच मूर्ती होती. दिवस पुन्हा नाही फिरायला. हो तर तळेश्वर तळ्याकार प्रसन्न, तळ्याकार ह्या देवस्थानाचं देवाचं नाव आहे. आता तळ्याकार याचा अर्थ असं माझ्या मते असा, इथे तळं आहे, इथे भोवती तळं आहे आणि त्या तळ्यामधून ह्या देवाचा जन्म झाला आहे किंवा स्वयंभू मूर्ती आहे ती आणि त्या तळ्यामध्ये ती आहे. इथेच होती ती, इथेच ती प्रकट झाली आणि तिथेच मंदिर आहे तळ्याकार म्हणून. आणि इथे बाजूला जे तुम्हाला दाखवलं ते तळं आहे आणि या देवास मी आता इथे विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की याला राखणदार असं म्हणतात. तर तो हा देव जो आहे हा राखणदार आहे आणि राखणदार सगळीकडे आहे बरं का, सगळीकडे आहे. तर मित्रांनो इथे मंदिराची दर्शन झालंय आणि तुम्हाला मी ठिकाणं दाखवली कुठे यायचंय कसं यायचं इथे या आयलंडला. आणि आता इथून आम्ही जाणार आहोत दिवार आयलंडला. त्याच्या आयलंड नॉट थायलंड. आणि त्याच्यासाठी आपण आता जातोय ह्या आयलंडच्या बेटावरती, म्हणजे बेटच म्हणजे आयलंड काय मी म्हणतोय मलाच कळत नाही आहे. ह्या बोटीची जी फेर लागते तिथे जातोय. तिथून आम्ही दिवार आयलंडला जाणार बरोबर ना पंडित? आणि तिथून मग नंतर पणजी, डायरेक्ट पणजी. नंतर मग आपण बीच सगळे एक्सप्लोर करायचे. सध्या एवढाच नाही. पण तू आता माहीत झाल्यावर का गप्पा आहेस? एरवी व्हिडिओत घुसायचास शेमन्या. त्याचा ब्रेकअप झालाय. तर मित्रांनो या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आहोत पुढच्या बेटाचा प्रवास करण्यासाठी. आणि त्यासाठी आम्ही जिथे फेरी लागते अशा ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत. आणि इथून पुढे आमचा गोव्याचा आणि ओल्ड गोव्याचा प्रवास सुरू होईल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, जुडून राहा आणि व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. पुढे पाहता ही तिथे आपलं दिवार आयलंड आहे. एवढाच फरक आहे, पण तिथे जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही आहे, आपल्याला बोटीने जावं लागतं. काय म्हणणं आहे तुझं तुषार याच्यावरती? माझं म्हणणं पाण्यातून गाडी घालायची. पाण्यातनं गाडी घालायची? घालूया. आपली गाडी नाही, पंडितची. आपली नाही, पंडितची नाही. पंडितची नाही, पंडितचीच आहे, आपली नाही. इंग्लिश बोलते गाण फेडली ऐकून. तर मित्रांनो हा आमचा गमती जमतीचा आणि रमतगमत संपूर्ण गोव्याचा प्रवास असाच चालू राहणार आहे. बजेट फ्रेंडली गोवा जो तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर अगदीच कमी खर्चात करू शकता आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी फिरू शकता या संबंधीची माहिती दिली आहे. याच्यापूर्वीचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती मिळेल. मला माहिती आहे की हा व्लॉग थोडा छोटा आहे आणि जास्त काही यामध्ये माहिती नाही आहे, कारण आपण फक्त ह्यामध्ये दाखवलं आहे की दुसऱ्या बेटामध्ये काय काय फिरण्यासारख्या जागा आहेत. पण पुढील बेटं जसं आपण आता दाखवतोय ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया.